हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या भागवत कथेमध्ये. आज आपण श्रवण करूया की भगवंतांच्या भक्तिमय सेवेचे काय महात्म्य आहे. शौनक ऋषी म्हणतात, कपिलस्तत्त्वसंख्याता भगवान आत्ममायया जातः स्वयमजः साक्षात आत्मप्रज्ञप्तये नृणाम. शौनक ऋषी म्हणाले, पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान जरी अजन्मा असले, त्यांचा कधीही भौतिक जन्म होत नाही, तरी त्यांनी स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे कपिल मुनी म्हणून अवतार घेतला. अखिल मानवतेच्या लाभार्थ कल्याणासाठी, दिव्य ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते स्वतः आविर्भूत झाले. शौनक मुनी पुढे म्हणाले, भगवंतांहून अधिक श्रेष्ठ ज्ञानी कोणीही नाही. त्यांच्या इतका आराध्य आणि परिपक्व योगीही असा जगतामध्ये कोणीही नाही. म्हणूनच ते वेदांचे स्वामी आहेत आणि त्यांच्याविषयी नित्य श्रवण करणे हेच इंद्रियांचे वास्तविक सुख आहे. विश्रुतौ श्रुतदेवस्य भूरि तृप्यन्ति मे सवः. म्हणून स्वच्छंद आणि अंतरंगा शक्तीद्वारे सर्व क्रिया करणाऱ्या भगवंतांच्या सर्व लीला आणि अद्भुत कृत्यांचे कृपया अचूक वर्णन करा, अशी विनंती करतायत शौनक मुनी. याला उत्तरामध्ये सूत गोस्वामी म्हणतात, अति सामर्थ्यशाली असे मैत्रेय ऋषी व्यासदेवांचे मित्र होते. विदुरांनी दिव्य ज्ञानाविषयी केलेल्या पृच्छेने प्रोत्साहित आणि प्रसन्न झालेले मैत्रेय मुनी पुढील प्रमाणे बोलू लागले. मैत्रेय उवाच. कर्दम मुनींनी जेव्हा वनाच्या दिशेने गमन केले, अर्थात त्यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून वानप्रस्थ जीवनाला प्राप्त केले, तेव्हा आपली माता देवहूती हिला संतुष्ट करण्यासाठी कपिल मुनींनी बिंदू सरोवराच्या तटावरतीच निवास केला. अर्थात ते आपल्या मातेबरोबरच राहिले होते. देवहूतीला परमसत्य या अंतिम ध्येयाचा मार्ग दाखवू शकणारे असे कपिलदेव जेव्हा स्वस्थपणे बसले होते, तेव्हा देवहूतीला ब्रह्मदेवांनी सांगितलेल्या शब्दांचे स्मरण झाले. म्हणून तिने कपिलदेवांना पुढील प्रमाणे प्रश्न विचारण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेवांनी आधीच सांगितलं होतं की तुझ्या गर्भातनंच स्वतः भगवंत अवतार घेतील आणि तुझाही या जगतातनं उद्धार करतील. त्या दिव्य भविष्यवाणी आता तिला आठवण झाल्यामुळे ती आता आपल्या बाळाला, जे स्वतः भगवंत आहेत अशा कपिल मुनींना सांगते. देवहूती म्हणाली, माझ्या भौतिक इंद्रियांनी निर्मिलेल्या क्षोभामुळे मला अधिक वीट आला आहे. कारण हे प्रभो, या इंद्रिय क्षोभामुळे मी अज्ञानाच्या गर्तेत पडले आहे, असद इंद्रिय तर्षणात. कारण ही इंद्रिय कसे आहेत, आध्यात्मिक नाही, भौतिक आहेत. त्यामुळे ते असत आहे, शाश्वत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्याद्वारे जी भौतिक इच्छा आणि भोगाच्या वासना या उत्पन्न केल्या जातात, प्रकट केल्या जातात, त्या सर्व आत्म्यासाठी भ्रामक आहेत. त्यामुळे त्यांच्याद्वारे सर्व जीव हे काय होरपळून निघत असतात. तर माता देवहूतीला पण तसाच अनुभव येतोय. हे प्रभो, या अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्याची माझ्यासाठी तुम्ही एकमात्र साधन आहात. कारण तुम्ही माझे दिव्य नेत्र आहात. हे दिव्य नेत्र केवळ तुमच्या कृपेनेच मला कैक जन्मांनंतर प्राप्त झाले आहेत. कारण अनेक जन्म गेल्यानंतर भगवंतांची कृपा होते आणि आपल्याला सद्गुरू प्राप्त होतात आणि सद्गुरूंच्या कृपेने भगवंत आपल्याला साक्षात्कार देतात. अखिल जीवमात्रांचे स्वामी आणि उगमस्थान असे पुरुषोत्तम श्री भगवान आपणच आहात. सूर्याचे किरण सर्वत्र पसरवून विश्वातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी तुम्ही उदित झाला आहात. तर आपण कशासाठी प्रकट झाले आहात? तर आपण सर्व लोकांच्या लोकस्य तमसांधस्य चक्षु सूर्य इवोदितः. सूर्य जसा सर्व अंधकाराचा नाश करण्यासाठी उदित होतो, त्याचप्रमाणे आपण अज्ञानाचा नाश करण्यासाठीच उदित झालेले आहात.
म्हणून हे प्रभो, आपण माझ्यावरती कृपा करावी आणि माझा पराकोटीचा भ्रम दूर करावा. माझ्या मिथ्या अहंकारामुळे तुमच्या मायाशक्तीने मला विविध प्रकारे कर्म करण्यामध्ये गुंतविले आहे आणि मी भौतिक शरीराशी आणि त्या प्रकारच्या अन्य नातेसंबंधांशी तादात्म्य केले आहे. अर्थात मी स्वतःला भौतिक शरीरच मानलं आहे आणि या शरीराशी असणारे दुसरे लोक हे माझे आहेत अशा पद्धतीने मी बुद्धी करून घेतली आहे. आणि मला वाटतं की आपणही माझं फक्त बाळच आहात. देवहूती पुढे म्हणते, मी तुमच्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे, कारण आश्रय घेण्यासारखे तुम्ही एकमात्र पुरुष आहात. तम त्वा गताहम शरणम शरण्यम. भौतिक अस्तित्वरूपी वृक्ष तोडण्यासाठी, अर्थात हे सर्व माया शरीर आणि त्या वासनांना तोडण्यासाठी आपण एका कुऱ्हाडीप्रमाणे आहात. म्हणून सर्व अध्यात्मवाद्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या आपल्यास मी सादर नमस्कार करते. पुरुष आणि स्त्री व चैतन्य आणि जड यांच्यातील संबंध जाणून घेण्याची मला इच्छा आहे. कारण ह्या जगतामध्ये जर चेतन वस्तू आपल्याला काय हे कळालं तर आपण त्याच्याच मागे लागू, कारण तेच शाश्वत आहे आणि शरीर हे तात्पुरते आहे आणि प्रत्येक क्षण हे शरीर बदलत असते. त्यामुळे बदलणाऱ्या गोष्टीच्या मागे आपण लागलो तर कधीही आपल्याला शाश्वत आश्रय प्राप्त होऊ शकत नाही. यावरती मैत्रेयी म्हणाले, आपल्या मातेची दिव्य साक्षात्काराविषयी विशुद्ध इच्छा ऐकून घेतल्यानंतर भगवंतांनी आपल्या मनातूनच तिच्या प्रश्नांविषयी तिचे आभार मानले. नंतर स्मितहास्य करीत त्यांनी आत्मसाक्षात्कारामध्येच स्वारस्य असणाऱ्या अध्यात्मवाद्यांच्या मार्गाचे वर्णन केले. तर सताम प्रसंगात मम वीर्य संविदो. भक्तांच्या संघामध्येच आपल्याला काय भगवंतांचं दिव्य गुणगान श्रवण करण्यास मिळतं आणि त्या श्रवणाद्वारे श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमिष्यती. भगवंतांमध्ये त्यांच्या शास्त्रांमध्ये आपल्याला श्रद्धा उत्पन्न होते आणि हळूहळू भक्तीचाही विकास होतो. यावरती भगवान कपिलदेव आता मातेला उपदेश करणार आहेत. श्री भगवान उवाच. जी योग पद्धती भगवंत आणि जीवाच्या संबंधाशी निगडीत आहे, संबंध ज्ञानाबद्दल आपल्याला ज्ञान देते, जी जीवाच्या आत्यंतिक लाभासाठी आहे आणि भौतिक जगातील सर्व सुखदुःखांपासून अनासक्त होण्यास जी कारणीभूत आहे, ती योग पद्धतीच सर्वश्रेष्ठ आहे. जी योग पद्धती आपल्याला संबंध ज्ञान शिकविते ती अत्यंत श्रेष्ठ आहे. तम इमम ते प्रवक्ष्यामी. हे पुण्यशील माते, हा प्राचीन योगमार्ग मी तुला आता सविस्तर सांगेन. पूर्वी हाच मार्ग मी महान ऋषींना सांगितला होता. हा मार्ग सर्व प्रकारे उपयुक्त आणि व्यवहारी आहे. फक्त हा बोलण्यासाठी ऐकण्यासाठी नाही, तर हा पालन करण्यासाठी पण आहे, ज्याच्याने साक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. भौतिक प्रकृतीच्या तिन्ही गुणांमध्ये जीवाची, अर्थात आपल्या सर्वांची चेतनाही आसक्त होते. तेव्हा त्या अवस्थेला बद्ध जीवन असं म्हटलं जातं. तरीही त्याची तीच चेतना भगवंतांच्या ठायी जर आपण लावली तर तेव्हा मोक्षाच्या भावनेमध्येच तो जीव स्थित होत असतो. गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. तर भगवंतांच्या चरणांशी जर आपण लावली, आसक्ती तर होणारच आहे, कारण तो जीवाचा स्वभावच आहे आसक्त होणे. परंतु मायेच्या बनलेल्या गोष्टींवरती आसक्त झाला तर मायाबद्ध होईल आणि भगवंतांशी आसक्त झाला तर मुक्त होईल. कारण शरीर म्हणजेच मी आणि शरीराशीच संबंधित असणाऱ्या गोष्टी माझ्या आहेत. या भ्रामक तादात्म्यापासून काम, लोभ इत्यादी दोष उत्पन्न होतात. मनुष्य जेव्हा या दोषांपासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा त्याचे मन हे शुद्ध होते. मी आणि माझं जेव्हा आपण सोडून देतो तेव्हाच आपण पवित्र होतो. त्या विशुद्ध अवस्थेत मग तो जीव तथाकथित सांसारिक सुखदुःखांचा स्तर पार करून पलीकडे, अर्थात आध्यात्मिक बनतो. त्यावेळी आपण भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे
सदैव सूर्यप्रकाशासी आकाराने सूक्ष्म असलो तरी अखंड आहोत हे जीवात्मे पाहू शकतात. अर्थात आध्यात्मिक साक्षात्कार हा प्राप्त करता येऊ शकतो. पण त्यासाठी काय करायला पाहिजे? ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियुक्तेन चात्मना परिपश्यति उदासीनं प्रकृतिं च हतौजसं. भक्तियुक्त वैराग्य आणि ज्ञानाच्या अभ्यासाने प्राप्त झालेल्या आत्मसाक्षात्काराच्या त्या स्थितीत मनुष्य प्रत्येक गोष्ट योग्य आणि अचूक दृष्टिकोनातूनच पाहतो. आपल्या भौतिक जीवनासंबंधी तो उदासीन होतो आणि त्याच्यावरील ऐहिकतेचा प्रभाव, भौतिक प्रभाव क्रमाक्रमाने क्षीण होत जातो, नष्ट होत जातो. हा मार्ग कसा आहे? सदृशोस्ति शिवपंथा योगिनां ब्रह्मसिद्धये. पुरुषोत्तम भगवंतांची भक्तिमय सेवा केल्याविना कोणत्याही प्रकारच्या योगी व्यक्तीला आत्मसाक्षात्काराचे पूर्णत्व प्राप्त करता येत नाही. कारण भक्ती हाच एकमेव शुभदायी मार्ग आहे. त्यामुळे भगवंत स्वतः गीतेत म्हणतात, भक्त्या माम अभिजानाति. माझा भक्तच केवळ मला भक्तीद्वारे जाणू शकतो. त्यामुळे मोक्षाचं द्वार उघडायचं असेल तर काय केलं पाहिजे? प्रसंगम अजरम पाशम आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारमपावृतम. भौतिक विषयांवरील आसक्ती हे जीवात्म्याचं सर्वात मोठं या जगतातलं बंधन आहे. हे प्रत्येक विद्वान मनुष्याला उत्तम रीतीने ज्ञात असते. पण तीच आसक्ती जर आपण आत्मसाक्षात्कारी भक्तांवर केंद्रित केली, आचार्यांवर, सद्गुरूंवर केंद्रित केली, तेव्हा तिच्यामुळे मोक्षाचे द्वार हे उघडू शकते. त्यामुळे अशा महान भक्तांमध्ये कोणकोणते गुण असतात? तितिक्षवा कारुणिका सुहृद सर्वदेहिनां अजातशत्रवा शांता साधवा साधुभूषणा. साधूची लक्षणे आहेत की ते सहनशील असतात, करुणेने भरलेले असतात, सर्व जीवांसंबंधी मैत्री बाळगणारे असतात आणि त्यांना कोणीही शत्रू नसतो किंवा कोणाला ते शत्रू मानत नाही. ते स्वभावाने शांत असतात आणि शास्त्रोक्त आदेशांनुसार स्वतः आचरण करीत असतात. त्यांचे सर्वच गुण हे उदात्त असतात, साधुभूषणः. त्यामुळे अशा भक्तांकडनं आपण चांगलं शास्त्रांचं श्रवण केलं पाहिजे आणि त्यांचा प्राप्त झालेला आत्मसाक्षात्कार आपणही प्राप्त करण्यासाठी मग काय केलं पाहिजे? मय्यन्यन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढां मत्कृते त्यक्तकर्मानस् त्यक्तस्वजनबांधवः. असा साधू कोणत्याही प्रकारे विचलित न होता अनन्य भावाने आणि दृढपणे भगवंतांची भक्तिमय सेवा करीत असतो. भगवंतांसाठी तो जगामधील मित्रत्वाचे संबंध, कौटुंबिक संबंध आदी सर्व संबंधांचा त्याग करतो. तर भौतिक संबंधांना तो महत्त्व देत नाही, केवळ भक्तांशी आणि भगवंतांशी संबंध, बस याचाच त्याला ध्यास लागलेला असतो. मग तो भक्तांबद्दल आदर ठेवून त्यांच्याकडे जाऊन काय काय श्रवण करतो? मदाश्रया कथामृष्टा शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधास्तापा नैतान्मद्गतचेतसा. माझ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या श्रवण आणि कीर्तनात निरंतर रममान झालेले असे हे साधू भौतिक दुःखांनी त्रस्त होत नाही. कारण माझ्या लीला आणि कृत्यांच्या विचारांनी त्यांचे चित्त सदा सर्वदा भरलेले असते. तर भगवंतांचं असं दिव्य गुणगान आणि लीला श्रवण केल्याने आपण भौतिक दुःखांना सर्वथा पार करू शकतो. हा सिद्धांत स्वतः भगवंत इथे सांगत आहे. त्यामुळे ते साधू काय करतात? हे माते, सर्व प्रकारच्या आसक्तीमधून मुक्त असणाऱ्या महान भक्तांचे हे विशेष गुण आहेत. अशा साधू पुरुषांवर आसक्त होण्याची आकांक्षा तू केली पाहिजेस. कारण त्यामुळे भौतिक आसक्तीच्या भयानक दुष्परिणामांचा प्रतिबंध होतो. तर अशा पद्धतीने जीवनामध्ये आपण प्रत्येकाने
कोणत्या तरी साधूशी संबंधित असलं पाहिजे आणि नित्य श्रवण केलं पाहिजे. अशा दिव्य सत्संगाचा आणि प्रतिदिन प्रत्येक दिवशी श्रवणाचा काय लाभ आहे? सतां प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्तिरित्कर्णरसायना कथा तज्जोषणादाश्वपवर्गवर्त्मनि श्रद्धारतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. शुद्ध भक्तांच्या सानिध्यामध्ये भगवंतांच्या लीलांची आणि अद्भुत कृत्यांची केलेली चर्चा ही कानांसाठी आणि हृदयासाठी अत्यंत आनंद आणि संतोषदायक असते. अशा ज्ञानाची जोपासना करून मनुष्य मोक्षपथावर हळूहळू अग्रेसर होतो. पुढे मुक्त झाल्यानंतर त्याचे आकर्षण हे दृढ होते आणि त्यानंतर वास्तविक भक्ती आणि भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. तर सुरुवातीला जी श्रद्धा असते तिला काय म्हणतात? लौकिकी श्रद्धा आहे. तर ती भौतिक श्रद्धा असते, ती गुणांवरती आधारित असते. परंतु साधू संघामध्ये भगवंतांच्या दिव्य भक्तीचा महिमा श्रवण केल्यानंतर, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केल्यानंतर जी भक्ती केली जाते तिला साधना भक्ती असे म्हणतात. आणि साधना भक्तीनंतर व्यक्तीचा भाव प्रकट होतो, अर्थात भगवंतांप्रती त्याचं हळूहळू प्रेम वाढायला लागतं. त्याला भावभक्ती म्हणतात. आणि भगवंतांच्या कृपेने परिपूर्ण दर्शन देऊन त्याला आत्मसात करतात. आपल्या बरोबर भगवंत चरणांची आध्यात्मिक जगतात स्थान देतात. ती आहे प्रेमाभक्ती. अशा रीतीने भक्तांच्या संगतीत राहून जागरूकतेने भक्तिमय सेवेमध्ये निमग्न असलेला मनुष्य भगवंतांच्या लीलांचे निरंतर चिंतन करीत असतो. त्या योगे त्याच्यामध्ये इंद्रिय तृप्तीविषयी या जगतातील तसेच पलीकडच्या जगामधीलही अरुची निर्माण होते. त्याला ह्या जगतातले भोग करायची इच्छाही नष्ट होते आणि स्वर्गातही जायची इच्छा राहत नाही. कृष्ण भावनेची ही प्रक्रिया योगशक्तीच्या सर्व प्रक्रियांपैकी सर्वात सुलभ आणि सोपी आहे. जेव्हा मनुष्य भक्तिमय सेवेच्या मार्गावर खऱ्या अर्थाने स्थित होतो तेव्हा तो मन नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो. अशा रीतीने प्राकृतिक तिन्ही गुणांची सेवा न करता, भौतिक कोणतीही सेवा न करता कृष्ण भावना विकसित केल्याने, ज्ञानयुक्त वैराग्याने आणि योगाभ्यासाने ज्यामध्ये मन पुरुषोत्तम श्री भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य स्थिर राहते, मनुष्य याच जीवनामध्ये भगवंतांचे सानिध्य प्राप्त करतो. कारण कपिल मुनी सांगताय की मीच परमपुरुष परमसत्य आहे. अशा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी श्रवण, कीर्तन, स्मरण, पूजन, वंदन आणि व्यक्तिगत सेवा आणि आत्मनिवेदन अशा पद्धतीने व्यक्ती हळूहळू शरणागत होऊ शकतो. यावरती देवहूती माता विचारते, तुमच्या चरणकमलांची सेवा त्वरित आणि सहजपणे प्राप्त होण्यास मला सहाय्य करू शकेल अशी कोणत्या प्रकारची भक्तिमय सेवा विकसित करण्यासाठी आणि आचरण्यासाठी योग्य आहे, याबद्दल मला कृपा करून आपण मार्गदर्शन करावे. आपण वर्णिलेल्या योग पद्धतीचे ध्येय तर परमपुरुषोत्तम भगवंत हे असून ती पद्धती भौतिक अस्तित्वाच्या पूर्णपणे अंत करण्यासाठीच दिलेली आहे. कृपा करून त्या योग मार्गाचे स्वरूप मला समजावून सांगा. ती उदात्त योग पद्धती तत्वतः जाणून घेण्याचे किती मार्ग आहेत? अर्थात एकच मार्ग आहेत की एकापेक्षा जास्त मार्ग आहेत? प्रियपुत्र कपिल, मी एक स्त्री आहे. मला परमसत्याचे स्वरूप जाणून घेणे जरा कठीण वाटत आहे, कारण मी तितकी बुद्धिमान नाही. परंतु तू कृपा करून या विषयाचे स्पष्टीकरण करून मला सांगितलेस तर मी बुद्धिमान नसूनही तो विषय जाणून घेऊ शकेल. जर मला सोपं करून समजून सांगितलं तर मीही समजू शकते आणि त्यायोगे दिव्य आनंदाचा मलाही अनुभव प्राप्त होऊ शकतो. यावरती मैत्रेय मुनी म्हणतात, आपल्या मातेचे निवेदन ऐकल्यावर भगवान कपिल देवांना तिचा उद्देश समजला आणि त्यांचा जन्म तिच्याच उदरातून झालेला असल्याने त्यांना तिच्याविषयी करुणाही वाटली. त्यांनी तिला गुरुशिष्य परंपरेने चालत आलेले सांख्य योगाचे तत्वज्ञान हे सांगितले. त्यात भक्तिमय सेवा आणि योग साक्षात्काराचे मिश्रण आहे.
तर आता ते स्वतः सांख्य योगाचं दिव्य ज्ञान देणार आहेत. कपिलदेव म्हणाले, इंद्रिये ही देवतांची लाक्षणिक प्रतिनिधी आहेत आणि वैदिक आदेशांनुसार कार्य करणे ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. इंद्रिये ज्याप्रमाणे देवतांचे प्रतिनिधी आहेत, त्याप्रमाणे मन हे पुरुषोत्तम भगवंतांचे प्रतिनिधी आहे. सेवा करणे हे मनाचे स्वाभाविक कर्तव्य आहे. जेव्हा हा सेवाभाव कोणताही हेतू न ठेवता, भौतिक इच्छा मनात न ठेवता भगवंतांच्या भक्तीमध्ये नियुक्त केला जातो, तेव्हा ती अवस्था मुक्तीपेक्षाही कैकपटीने श्रेष्ठ आहे. अनिमित्ता भागवती भक्ती ही सिद्धेर गरीयसी. कोणत्याही सिद्धीपेक्षा, अर्थात मुक्ती ही सर्वात मोठी सिद्धी आहे, त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे भगवंतांची सेवा करणे. ज्याप्रमाणे जठराग्नी अर्थात पोटातला जो अग्नी आहे, खाल्लेले सर्व अन्न हे पचवितो, त्याचप्रमाणे भक्ती अर्थात भावपूर्ण सेवा कोणत्याही निराळ्या प्रयत्नांवाचून जीवमात्रांच्या सूक्ष्म देहाचे विघटन करते. कारण या आत्म्यावरती भौतिक पंचमहाभूताचंही आवरण आहे आणि सूक्ष्म पण आवरण आहे मनबुद्धी अहंकाराचे. तर या सूक्ष्म मनबुद्धी अहंकार या सूक्ष्म देहाचं सुद्धा विघटन केलं जातं, अर्थात त्याचा नाश केला जातो. भक्ती मार्गाच्या कृत्यांमध्ये आसक्त असलेला आणि माझ्या चरणकमलांच्या सेवेमध्ये सदैव रममान असलेला शुद्ध भक्त माझ्याशी एकरूप होण्याची इच्छा कधीही करीत नाही. अर्थात ब्रह्मसायुज्य, ब्रह्माबरोबर मला एक बनायचं आहे अशी कधीही तो इच्छा ठेवत नाही. दृढ निश्चयाने तो सेवामग्न असलेला भक्त नित्य माझ्या लीलांचे आणि गौरवशाली कृत्यांचे स्तुतिगान सदा सर्वदा करीत असतो. असा भक्त, हे माते, माझे मुख सदैव हास्य करणारे आणि प्रभात समयी सकाळच्या उगवणाऱ्या सूर्यासमान नेत्र असलेले असे आहे. माझे भक्त नित्य हे रूप आपल्या हृदयात पाहत असतात. त्यांना वरदायक अशी माझी विविध दिव्य रूपे पाहणे फार आवडते आणि ते माझ्याशी अनुकूल संभाषण करतात, अर्थात प्रार्थना नित्य अर्पण करीत असतात. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ त्रिसंध्यम. हास्य करणारी आणि आकर्षक अशी भगवंतांची मनोहर रूपे पाहिल्याने आणि त्यांचे सुखद शब्द ऐकल्याने शुद्ध भक्तामधील इतर सर्व प्रकारच्या भावना जवळजवळ नष्ट होतात. भौतिक इच्छा सर्वथा हृदयातून निघून जातात. त्याची इंद्रिये अन्य सर्व कार्यांमधून मुक्त होतात आणि तो भक्तिमय सेवेमध्ये तल्लीन होतो. अशा रीतीने त्याची इच्छा नसली तरीही निराळे प्रयत्न न करताच त्याला मोक्ष प्राप्ती होते. भगवंतांची भक्ती इतकी महान आहे की ज्ञान वैराग्य स्वतः त्याच्या हृदयात अहैतुकी उत्पन्न होतात आणि त्याचबरोबर भक्तीचा दिव्य लाभ म्हणजे त्याला मोक्षही प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त करण्यासाठी भक्ताला वेगळ्या पद्धतीने कोणत्याही प्रकारचं कार्य करावं लागत नाही, कारण मुक्ती स्वतः भगवंतांनी भक्तीच्या सेवेमध्ये सेविका म्हणून तिला लावलेलं आहे. अशा रीतीने भक्त पूर्णपणे माझ्या चिंतनामध्येच तल्लीन झालेला असल्यामुळे तो अगदी सर्वोच्च अशा सत्यलोकासहित इतर उच्चतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या सर्वश्रेष्ठ वरदानांची सुद्धा कामना किंवा इच्छा करीत नाही. योगाभ्यासाद्वारे प्राप्त होणाऱ्या ऐहिक अष्टसिद्धी मिळविण्याची त्याला इच्छा राहत नाही. तसेच तो भगवंतांच्या धामात प्रविष्ट होण्याचीही इच्छा करीत नाही. या सर्व वरदानांची अपेक्षा न करताही त्याला अगदी वर्तमान जीवनात सुद्धा त्यांचा उपभोग मिळतो. तर त्याला प्रत्यक्ष भक्ती केल्यामुळे दुसरे कोणतेही ज्ञान, तपस्या आणि योग करण्याची गरज नाही. भक्तीच्या कृपेनेच त्याला या सर्व गोष्टी किंवा विधी केल्याने जे जे लाभ प्राप्त व्हायचे ते सर्व लाभ त्याला वर्तमान जीवनात सुद्धा प्राप्त होतात भगवंतांच्या कृपेने. भगवंत पुढे म्हणतात, प्रिय माते, ज्या भक्तांना अशी दिव्य ऐश्वर्य प्राप्त होतात त्यांची ऐश्वर्ये कधीच नष्ट होत नाही.
बाकीच्या देवतांची सेवा करून ज्या गोष्टी प्राप्त होतात त्यांचा नाश होऊ शकतो, परंतु भगवंतांच्या भक्ती केल्यानंतर त्यांनी दिलेल्या आशीर्वादारूपी जे ऐश्वर्य प्राप्त होतात त्यांचा कधीही नाश होत नाही. ज्या पद्धतीने प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज यांना भगवंतांनी अव्याहत इंद्रियही अर्थात ते कधीही वृद्ध होणार नाही आणि त्यांचे ऐश्वर्य कधीही संपुष्टात येणार नाही असा आशीर्वाद दिला होता. शस्त्रे किंवा काळाचे परिवर्तनही या समृद्धीचा कधीही विनाश करू शकणार नाही. भक्त मला त्यांचा मित्र, नातेवाईक, पुत्र, गुरु, हितैषी आणि सर्वोच्च दैवत म्हणून स्वीकारित असल्याने त्यांची संपत्ती त्यांच्याकडून कधीही हिरावून घेतली जाणार नाही. सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे भगवंतांची भक्ती, तर भक्ती कधी हिरावून घेतली जाणार नाही. भौतिक गोष्टी राहतील जातील, परंतु भगवंतांनी कृपा केली तर भौतिक गोष्टीही त्याच्या कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अखिल विश्व व्यापणाऱ्या भगवंतांची म्हणजेच माझी अटळ भक्ती या मार्गाद्वारे आराधना करणारा हा भक्त स्वर्ग आणि त्याहूनही वरच्या लोकांच्या ग्रहांवर जाण्याची कामना पूर्णपणे सोडून देतो. त्याचबरोबर ह्या जगतामध्ये संपत्ती, मुले बाळे, पशु, घर आणि देहाशी संबंधित कोणतीही गोष्ट स्वतःकडे बाळगून या जगात सुखी होण्याच्या आशेचाही त्याग करतो. ती त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जात असतात. भगवंत स्वतः त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातात आणि ह्या जगतात असणाऱ्या सर्व भौतिक आसक्तींपासून त्याला सर्वथा वाचवीत असतात. माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही तो आश्रय घेत नाही आणि जर कोणी दुसऱ्या व्यक्तीचा जर आश्रय घेतला तर जन्म मृत्यूच्या आत्यंतिक भयापासून त्याची कधीच मुक्तता होऊ शकत नाही. त्यामुळे न अन्यत्र मद्भगवतः प्रधान पुरुषेश्वरात, कारण मीच परमपुरुष आणि सर्वशक्तिमान प्रभू आहे. संपूर्ण जगताच्या सृजनाचे मूळ उगमस्थान मीच आहे आणि सर्व आत्म्यांचा परमात्माही मीच आहे. सर्व देहांमध्ये निवास करणारा परमात्मासुद्धा मीच आहे. माझ्या प्रभुत्वाच्या भयामुळेच वायू वाहतो, मदभयात वहती वातोयम. माझ्या भयानेच सूर्य हा प्रकाश देतो आणि मेघांचा राजा इंद्र माझ्या भयानेच पर्जन्यवृष्टी करतो. अग्नीही माझ्याच भयाने जाळतो आणि मृत्यूसुद्धा माझ्याच भयाने बळी घेतो, जीव घेतो. दिव्य ज्ञान आणि वैराग्याने युक्त आणि स्वतःच्या शाश्वत लाभासाठी भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त झालेले योगीजन माझ्या चरणकमलांचा आश्रय घेतात आणि मी सर्वश्रेष्ठ प्रभू असल्यामुळे, देवादिदेव असल्यामुळे ते कसल्याही भयाविना भगवद्धामात प्रवेश करण्यासाठी पात्र होतात. एवढी कृपा होते की भगवंतांच्या निजधामामध्ये त्यांना प्रवेश करण्याची भगवंत काय करतात, मुभा देतात. म्हणून अशा भगवंतांच्या ठायी ज्यांची मने स्थिर झाली आहेत ते भक्तिमय सेवेच्या तीव्र अभ्यासामध्ये मग्न असतात. अर्थात साधना भक्ती फार सुंदर पद्धतीने दिवस रात्र ते लागलेले असतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र जप, कीर्तन करणे, भागवतम श्रवण करणे अशा पद्धतीने भागवत भक्तीमध्ये छान अभ्यास करतात आणि जीवनाचे अंतिम पूर्णत्व प्राप्त करण्याचे तेच एकमेव साधन आहे ज्याद्वारे भगवंतांना प्राप्त केले जाऊ शकतं आणि जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांनी भरलेल्या या जगताला सर्वतः रामराम ठोकून आपण भगवद्धामात प्रवेश करू शकतो. तर अशा दिव्य भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण सर्वांनी लागलं पाहिजे आणि नित्य भगवंतांचं हरिनाम जाप केला पाहिजे आणि कीर्तनही केलं पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्ण.